हाय, हॅलो, नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हे बघा, आम्ही आलेलो आहोत आमच्या चिक्कूच्या झाडाकडे, कारण क्षितिजला पाहायचं होतं की चिक्कू आता हा किती मोठा झालेला आहे. तर नवीन ब्लॉगमध्ये मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे बघा, हे आमच्या झाडाला असा एकदम छोटासा चिक्कू आलेला आहे आणि हे इकडे देखील 2 चिक्कू आहेत, बघू शकता. आणि इथे खाली पण आणखी 1-2, इथे बघा, इथे असं पण 1-2 छोटे छोटे चिक्कू यायला सुरुवात झालेली आहे. तर हे बघा, क्षितिजला खरंच खूप चिक्कू आवडतात आणि तुम्हाला मी दाखवलंच होतं की ते आहे चिक्कूच्या खाली हा आहे आमचा थोडासा कांदा. तर हे बघा, हे इथे आहे मोहरी, आता जी की हार्वेस्टिंगला आलेली आहे, म्हणजे ही पूर्णपणे वाळलेली आहे. तर आता ह्या मोहरीला आम्ही काढून देखील घेणार आहोत. तर बघा, पलीकडे आहे चवळीची वेल, मी तिला काठी उभं करून त्याला गुंडाळलेलं आहे, ते जेणेकरून त्याची वाढ व्यवस्थित होईल. हे बघा, या झाडाची सुद्धा मोहरी आता पूर्णपणे वाळलेली आहे. तर मी आता ही कात्रीच्या सहाय्याने कट करून घेत आहे, जेणेकरून ती खाली सांडणार नाही. तर हे बघा, मी इथे कट करून हे पाठीमध्ये अशी घेतलेली आहे. तर हे बघा, इकडे आहे थोडासा कांदा. हो, हे बघा, आता क्षितिजाला इथे कांदे उपटायला माझ्याकडं कांद्याची पात दिली क्षितिजनी. तर तुम्ही बघू शकता, क्षितिज आत्ताच झोपेतून उठून माझ्याकडे आलेला आहे बाहेर. कांद्याची पात नाही बाळा, कांदे उपटायचे. हे बघा, हे असं पकडायचं खाली इथं आणि असं कांदा उपटून घ्यायचा. चल घे, मला दाखव कांदे उपटून. पडशील तू. अरे वा, गुड बॉय. क्षितूने माझा कांदा उपटून काढला. चला बाकीचे काढा काढा, पप्पांना दाखवू आपण सगळं. हो, दुसरे पण आहे आणखी. काढ, घे कांदे काढून. काढ ना, तुला शिकवलं नाही मी आता. हो, शेपू मेथी करा, मग कांदे काढून घ्या. आपण शेपू मेथी लावायला जागा रिकामी करू. तिथं जागा आहे होय, तिकडं पण कांदे, मग ते कांदे काढून घे ना तू अगोदर. हो, इथं काढा, उपटून घे कांदे. चल, काढून घेते. हो, माती माती घे, कांदे काढून घे ना. एवढं छोटंसं झाड आहे, तर याला किती साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि एकदम टवटवीत दिसत आहे. तर आता मी इथे वांग्याच्या रोपांना पाणी द्यायला आलेले आहे. जवळपास 4-5 दिवस झालं मी याला पाणीच दिलेलं नव्हतं आणि सगळीच वांग्याची झाडं याची सुकायला लागलेली आहेत, म्हणून म्हटलं आज पाणी देऊन घेऊयात. हे बघा ना, माहेरवरून क्षितीसाठी ओले हरभरे मागवले होते. तर बघा, तर त्या हरभऱ्याच्या पिशवीमध्ये मला ह्या घेवड्याच्या शेंगा सापडल्या. मला माहीतसुद्धा नव्हतं की ह्या दिलेल्या आहेत. तर जेव्हा मी घाटे भाजायला घेतले तेव्हा मला ह्या शेंगा याच्यामध्ये दिसल्या. बघा ना, किती छान शेंगा आहेत एकदम. हरभरे खातो, इकडे बघ कसे लागतात हरभरे. दाखव की मला, दाखव काय खातो. हां, कसा लागतोय हा बा, छान आहे का. बरं. हे बघा, नंतर क्षितिजने टाळ घेतला आणि तो टाळ वाजवत वाजवत भाजलेले हरभरे खात होता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.